नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पंढरी। आजचा विषय असा आहे की गौराईपाडा बिलालपाड्यामध्ये एक भारत गॅस गोडाऊन आहे आणि त्याच्या बाजूलाच ऑक्सिजन गॅस गोडाऊन आहे, सर्वे नंबर 39 मध्ये। मग हे गॅस गोडाऊन एकदम बाजूबाजूला आहे, मग आमची अग्निशमन यंत्रणा करते काय? यांना परवानगी कसं काय दिली जाते? उद्या ते जे गोडाऊन आहे ते इंडस्ट्रीयल झोन मध्ये आहे, आजूबाजूला 100हून अधिक कंपन्या आहेत, त्यामध्ये लाखो मजदूर काम करतात। आणि या गोडाऊनला जर उद्या कुठली दुर्दैवाने हानी पोचली तर या हजार लाखो लोकांचं काय? मग यांना एनओसी दिल्या कस काय? अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी इतके बोगस झाले आहेत की टेबलाखालून पैसे घेऊन यांना एनओसी देत आहेत का? तुमची लायकी एवढी वाढली आहे का? मी आधीच सांगतोय, दिलीप पालव सगळ्यात करप्ट माणूस आहेच, मी स्वतः बोलतो। त्याला कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे म्हणून तो आज इथवर टिकलाय, नाहीतर तो त्याची कालावधी 2 वर्षाचीच होती, पण तो आजवर इथं टिकलाय। माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की लवकरात लवकर ते दोन्ही गोडाऊनला नोटिशी द्या आणि दोन्ही गोडाऊन खाली करा। जय महाराष्ट्र।